आहोत राजकीय बातम्या। दादा असताना जर विलीनीकरण झालं असतं तर 2029ला 100% अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असते। मतदानानंतर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। 2029 मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी अनेक लोकांची इच्छा आहे, जय पवार यांचं वक्तव्य। तर प्रत्येक निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, जय पवार यांच्या वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार, पण 2029ला पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ नये अशी माझी इच्छा आहे, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी, जय पवारांचं स्पष्ट मत। दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, पुढील 2-3 आठवड्यामध्ये सर्व चित्र समोर येईल, जय पवार यांचं वक्तव्य। अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यात येईल, यावर काही शंका नाहीये। सरकारला व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांना वाचवायचंय, आमदार रोहित पवार यांचा सरकारवर गंभीर आरोप। बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम, सकाळी 9 वाजेपर्यंत 8.1% मतदान। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याकडून दादांच्या स्मृतीस्थळी जात अभिवादन। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलं, विकास कामांची आठवण देऊन या सगळ्या विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानाच्या वेळेस भावूक। पोटनिवडणूक कुठल्याही कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट नसते, दादांना मतदान करता नाहीये या गोष्टीवरती विश्वासच बसत नव्हता। मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची भावनिक प्रतिक्रिया। शिखर बँक कथित घोटाळ्या प्रकरणी प्राजक्त तनपुरे दोषमुक्त, ईडीकडून प्राजक्त तनपुरे रोहित पवार दोषमुक्त। 27 फेब्रुवारीला विशेष न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला होता। आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। लोकांचा आशीर्वाद असल्यानं माझा विजय निश्चित आहे, राहुरी पोटनिवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया। मी पहिलीच आमदारकी लढवतोय, पण यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नसल्याची खंत कायम आहे, अक्षय कर्डिले यांनी बोलून दाखवली खंत। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये देखील मतदानाची रणधुमाळी, सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडूमध्ये 17.69% मतदान, तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान पार पडलं। बंगालच्या माता कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा, गृहमंत्री अमित शहांची मतदारांना साद। ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरून तोफही डागली। बोंदू खरातला आज पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार, खरातल्या 5व्या गुन्ह्यामध्ये दिलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली आहे। एसआयटी आणि पोलीस गुन्हा दाखल, आता पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवली जाते। न्यायालयीन कोठडी झाल्यास एसआयटी पुन्हा एकदा ताबा मागण्याची शक्यता आहे। बोंदू खरातच्या एसआयटी तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर, नाशिक महापालिकेतील डॉक्टरनेही खरातला मदत केल्याचा संशय आहे। डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप आहे। संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून धमकी। महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाड यांचीच जीभ घसरली। संजय गायकवाड यांच्याकडून आंबींना अश्लील शिवीगाळ, संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर। पुस्तकात महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख, मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा, मी प्रकाशकांची जात काढली नाही। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण। गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही, रोहित पवार यांचं वक्तव्य। बौद्धिक क्षमतेवरती प्रश्नचिन्ह असणाऱ्यांनी या विषयावरती बोलू नये, रोहित पवारांची टीका। संगमनेरमधील बोंदू गडगेच्या धाममधील महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल, गडगेच्या धाममधील महिलेची आणि बीडमधील तरुणाचा संवाद। दत्तधाम सरकार मठात गेल्यावरती पैसे मागतात, होम हवन करण्यासाठी लागणाऱ्या पैशांबाबत महिला माहिती देत असल्याचा दावा।